नवनवीन महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका लढवता येतील त्या सगळ्या निवडणुका आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही। त्यात ओबीसीला सोबत घेऊ, दलित समाजाला सोबत घेऊ, मुस्लिम समाजाला सोबत घेऊ, या सगळ्या सोबत घेऊन आपण ह्या निवडणुका लढू, ही माझी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। याच गावामध्ये खून झाला होता 10 तोंडे म्हणून, त्या 10 तोंडे वयोवृद्ध माणूस, मी त्या पार कोणतं गावचे नागलवाडीला गेलो मी। नागलवाडीला त्या ठिकाणी वयोवृद्ध ते 10 तोंडे बाबा यांचा खून झाला आणि त्या ठिकाणी काही का होईना आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांचं सांत्वन केलं, काही का होईना त्या कुटुंबाला मदत केली। आम्ही जातीवादी नाही, आम्ही दलित मुस्लिमांना सोबत घेतो। ज्या वार्डात मी महापालिका लढलो त्या वार्डात एकही वंजारी समाजाचं मतदान नाही, सगळे दलित मुस्लिम बांधव आहेत, काही ओबीसी आहेत। त्या माणसाने मला निवडून दिलं, त्यांना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, हा पण या माध्यमातून शब्द देतो। सर, आपल्याला भूमिका घेणं गरजेचं आहे। ससाने साहेब न्यायालयीन लढाई लढतात, निवडणुका तोंडावर आल्यात, ह्या सगळ्या निवडणुका तोंडावर आल्यात आणि खरं जर लढाई लढायचं असेल तर महाराष्ट्रातल्या ओबीसीला आपण निवडून आणलं पाहिजे आणि ते असे ओबीसी पाहिजेत, लोकांच्या दावणीला बांधणारे नसले पाहिजे, आपल्या सोबत काम करणारे असले पाहिजे। तो कसाही असला तरी चालेल, ही सुद्धा आपण भूमिका स्पष्ट केली पाहिजे। त्यामुळं माझी जे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं काम म्हणून करतायत, आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय वडेट्टीवार साहेब असतील, लक्ष्मण हाके सर असतील, या महाराष्ट्रामध्ये ज्याने ओबीसीचं काम केलंय त्यांनी प्रत्येकाने ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे, या मेळाव्याच्या माध्यमातून मी विनंती करतोय। त्यामुळे आज उशीर झालेला आहे, एकच भूमिका आहे, आपण आता ओबीसीचं मत ओबीसीला द्यायचंय म्हणजे द्यायचंय, परंतु कोणाला द्यायचंय? आता अनेक लोक वेगळ्या पक्षात ओबीसीचे नेते आहेत, अनेक वेगळ्या पक्षात आहेत, राष्ट्रवादी आहे, भाजप आहे, सेना आहे, काँग्रेस आहे, जे काही सगळे पक्ष आहेत, या सगळ्या पक्षामध्ये ओबीसीचे नेते आहेत, परंतु कधीही ओबीसीच्या मेळाव्याला येत नाही, ओबीसीला मदत करत नाही, ओबीसीच्या रस्त्यावरची लढाई लढत नाहीत। हे काय? अशा ओबीसी तुम्ही निवडून नाही देणार। जो खरा ओबीसीसाठी लढलाय, ज्यांनी ओबीसीची रस्त्यावरची लढाई लढलेली आहे, अशा लोकांना आपल्याला निवडून द्यायचंय। आयुष्यभर आपल्या सोबत असतील, तुमच्या सुखादुःखाला खांद्याला खांदा लावून ते काम करतील, अशा लोकांना आपल्याला निवडून द्यावं लागेल। असं नाहीये नुसतंच आला मी ओबीसी आहे, टायमाला लय मोठे ओबीसी जागे होती, अनेक जण ओबीसी जागे होती, आणि या ओबीसीला आम्ही आज भी सांगतो ओबीसीला, जर ओबीसीसाठी लढलात तरच तुम्हाला मत, जर एखाद्या नेत्याचे तुम्हाला पाय चाटायचे असले, त्या नेत्यासोबत असलात, तर मला वाटतं आम्ही 100% या महाराष्ट्रातला ओबीसी तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही। गेले अनेक दिवस झालं हाके सर महाराष्ट्रभर सगळ्या सोबतच काम करतोय, परंतु हे काम करत असताना आपण सगळ्यांनी एक ओबीसीचे वज्रमुठ ताकदीने लढावं लागणार आहे। आणि आपण फक्त एवढंच म्हणतो, हे असं म्हणला, आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या डोक्यावर बसायचं, आपल्याच खांद्यावर बसायचं, आपल्याच ओळखीवर बसायचं, ही पद्धत जर थांबायची असेल तर तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका या तुम्हाला तुमच्या ताब्यात घ्यावं लागतील, तेव्हा तुम्हाला स्वतःचं काहीतरी वाटेल आणि स्वतःला न्याय मिळेल। या ओबीसीला जोपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष होत नाही, पंचायत समिती सभापती होत नाही, एखाद्या महापालिकेचा महापौर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही। माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, हे दावे सोडून सुद्धा आपण सगळ्यांनी एकमेकाच्या गळ्यात गळे घालून जो निवडून येण्यासारखा कार्यकर्ता आहे त्याला आपण सगळ्यांनी ताकद दिली पाहिजे, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। आणि परत एकदा आज दुसरा एक विषय, संपदाताई मुंडे या आपल्यातून निघून गेले, त्यांची आत्महत्या झाली का खून झाला हे अजून कुणाला माहित नाही, आणि त्या विषयावर मयत झाल्यानंतर काही पुढारी त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करतात, चुकीचं वक्तव्य। अरे मेल्यावर कोणीही एमबीबीएस डॉक्टर मरत नसतो, आत्महत्या करीत नसतो। ज्यावेळी काहीतरी त्यांना अडचणीत आणलं, त्यांचा छेड केला, तेव्हाच माणूस वाटतं जाऊ दे यार, जीवाला कंटाळलो, आत्महत्या करून टाकू। उगाच नुसतं एक मेडिकल ऑफिसर
क्लास 1 अधिकारी हे असे मरत नसतात बांधवांनो. आज ते कुटुंब रस्त्यावर आले आणि ही लढाई सुद्धा या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाने लढली, एका जातीने नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या दलित मुस्लिमासहित त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्त्याची लढाई लढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही वेळ आली तरी आपण सगळेजण ओबीसी असू सगळ्या जाती धर्मातले लोक खांद्याला खांदा लावून त्या मुंडे कुटुंबाला न्याय देण्याचं काम करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.